Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today's video is very important for those students who are going to face 10 standards board exam. Because in this video we are discussing about evaluation pattern or the format of the English question paper. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10th मध्ये आहात, खूप अभ्यास करताय, तुम्ही तुमचं टार्गेट ठरवलेलं आहे की मला 90च्या अभाव मार्क्स मिळवायचे आहेत. हे प्रत्येकाचं वेगवेगळे टार्गेट असणार आहे, पण फक्त खूप अभ्यास करून टार्गेट ठरवून मार्क्स मिळत नाहीत. तर जो क्वेश्चन पेपर आपण सोडवणार आहोत त्याची डिटेलमध्ये आपल्याला माहिती हवी असते. मग ती कोणत्या प्रकारची माहिती असते? ती माहिती अशी असते की तो फॉर्मॅट क्वेश्चन पेपरचा कसा असतो, कोणता क्वेश्चन किती गुणांसाठी असतो, कोणते प्रश्न सोपे असतात, कोणते प्रश्न अवघड असतात, कोणत्या प्रश्नावरती जास्त आपल्याला फोकस करावं लागणार, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर क्लिअर आपल्या डोक्यामध्ये असेल आणि ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आपण स्टडी करतो, देन डेफिनेटली वी कॅन अचीव आवर टार्गेट, आवर गोल. तेव्हा आपण निश्चितपणे आपण जे ठरवलेलं जे पर्सेंटेज आहे ते निश्चितपणे मिळवू शकतो. याच क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटबद्दल, प्रश्नपत्रिकेबद्दल इंग्लिशच्या आपण चर्चा करणार आहोत. ओके. पण व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर ॲज युज्युअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राईट, फॉर्मॅट. आता हा टोटल जो 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असणार आहे, 80 गुण. त्याला आपण टायटल दिलेलं आहे फॉर्मॅट किंवा इव्हॅल्युएशन पॅटर्न ऑफ ॲक्टिव्हिटी शीट. इंग्लिश विषयाचा ही थर्ड लँग्वेजबद्दल आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट लँग्वेजचा पण विचार करणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. आता आपला जो हा क्वेश्चन पेपर आहे ना 80 मार्क्सचा, तो डिव्हिजनमध्ये डिवाइड केलेला आहे. किती डिव्हिजनमध्ये? दिस क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इन टू 6 डिव्हिजन. 6 विभागामध्ये हा क्वेश्चन पेपर डिवाइड केलेला आहे. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की त्या क्वेश्चन पेपरचे जे सेटिंग असते, जसं मी तुम्हाला आता म्हटलं ना, कोणते प्रश्न अवघड असतात, कोणते प्रश्न सोपे असतात. तर 80 मार्क्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये 40% जे क्वेश्चन्स असतात म्हणजे ॲक्टिव्हिटी त्याला म्हटलेलं, त्या इझी असतात, सोपे असतात. म्हणजे सहजपणे प्रत्येक विद्यार्थी जेव्हा क्वेश्चन पेपर बनवला जातो ना, तर सर्व प्रकारचे विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रश्नपत्रिका बनवतात. म्हणजे काही विद्यार्थी खूप हुशार असतात, स्मार्ट असतात, काही मिडियम लेवलचे असतात, काही थोडेसे त्यांची ग्रास्पिंग पॉवर कमी असते, म्हणजे ते थोडा अभ्यासाची लेवल कमी असते. मग या सगळ्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रश्नपत्रिका बनवली जाते. त्याच्यासाठी 40% जे प्रश्न असतात, म्हणजे त्याला 35 ते 40 मार्क्स सहज भेटतील असे सोपे प्रश्न त्याच्यामध्ये 40% असतात. देन 40% नेक्स्ट जे की 40 ते 50 ते 60-70 मार्क्स सहजपणे मिळू शकतील असे मिडियम लेवलचे क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात. काठिण्य पातळी, दॅट इज कॉल्ड डिफिकल्टी लेवल. अँड जे 20 मार्क्स म्हणजे ज्यांना अबाव 90 मार्क्स मिळवायचे असतात, मग त्याच्यामध्ये 20% क्वेश्चन्स असे असतात ते थोडे ॲडव्हान्स लेवल, चॅलेंजिंग क्वेश्चन त्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे आव्हानात्मक, जे तुम्हाला तुमच्या विचार, जो खरोखर स्मार्ट असतो विद्यार्थी तो सोडवू शकतो. दॅट इज 20% क्वेश्चन चॅलेंजिंग असतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे फेल होऊ शकणार आहेत ते पण 40% एवढे सोपे असं की ते सहजपणे पास होतील. मीडियम लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी पण क्वेश्चन आहेत 40%, आणि चॅलेंजिंग ज्यांना अबाव 90 मार्क्स मिळवायचे आहेत आणि त्यांनी जर हा क्वेश्चन सोडवला तर त्यांना अबाव 90 सहजपणे मिळवू शकतात. सो ऑल टाईप्स ऑफ 3 टाईप्स ऑफ क्वेश्चन्स विल बी देअर ऑर ॲक्टिव्हिटीज विल बी देअर. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही ॲक्टिव्हिटीज 6 डिव्हिजनमध्ये डिवाइड केलेली आहे. ते म्हणजे आपण बघू सेक्शन ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट, म्हणजे विभागणी कशी आहे बघा. सेक्शन नंबर 1 हा लँग्वेज स्टडी आहे 10 मार्क्ससाठी. आपण अगोदर सेक्शन बघू. सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज आहे. सेक्शन नंबर 3 पोएट्री आहे. तर लँग्वेज स्टडी काय आहे, टेक्स्च्युअल पॅसेज कसे असतील पुढे मी तुम्हाला आणखीन एक्सप्लेन करणारच आहे. सेक्शन नंबर 3 पोएट्रीवरती क्वेश्चन्स असणार आहेत. सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे अनसीन पॅसेज त्याला म्हटलेलं आहे. आउट ऑफ युअर टेक्स्टबुक, तुमचं पुस्तक सोडून बाहेरचे एक पॅसेज दिला जातो, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, दॅट इज कॉल्ड. सेक्शन 5 जो आहे तो रायटिंग स्किल आहे. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग, स्टोरी रायटिंग, डायलॉग रायटिंग ह्या प्रकारे तो आपण पुढे बघणार आहोत. अँड सेक्शन नंबर लास्ट जो 6 आहे, दॅट इज अ स्किल डेव्हलपमेंट.
त्याच्यामध्ये एकच क्वेश्चन आहे, दॅट इज अ ट्रान्सलेशन. ते पुढे आपण चर्चा करणार आहोत. सो 6 सेक्शनमध्ये ही ॲक्टिव्हिटी शीट डिवाइड केली. आता प्रत्येक सेक्शनमध्ये कोणते क्वेश्चन आहेत आणि किती मार्क्स आहेत ते आपण आता चर्चा करूया. जो सेक्शन नंबर 1 आहे लँग्वेज स्टडी, जो की ग्रामरच्या रिलेटेड असते, पण याच्यामध्ये जे ग्रामरच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन असतात ते वेगळ्या प्रकारचे आहेत, ते तुम्हाला मी ते सांगणारच आहे. हे 10 मार्क्ससाठी सेक्शन लँग्वेज स्टडी आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A आणि 1B असतो. क्वेश्चन नंबर 1A अँड क्वेश्चन नंबर 1B पूर्ण लँग्वेज स्टडीज त्याच्यामध्ये असणार आहे. क्वेश्चन नंबर 1A 8 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 1B 2 मार्क्स आहे. दोन्ही पण लँग्वेज स्टडी. आता क्वेश्चन नंबर 1A मध्ये कोणते ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला सांगतो इथे. क्वेश्चन नंबर 1A मध्ये काय क्वेश्चन येतो, डू एज डायरेक्टेड म्हणजे सांगितल्याप्रमाणे सोडवा. अटेम्प्ट एनी 4 कोणतेही 4 म्हणजे तुम्हाला 8 ॲक्टिव्हिटीज म्हणजे 8 क्वेश्चन दिलेले असतात, त्यापैकी 6 क्वेश्चन दिले असतात, त्यापैकी 4 तुमचे बरोबर यायला पाहिजे. किती मार्क्ससाठी आहे, 8 गुणांसाठी. ते बघूया आपण इथे. मग याच्यामध्ये काय काय येईल. 1 कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. शब्द पूर्ण करा. कंप्लीट द वर्ड म्हणजे योग्य लेटर किंवा योग्य अक्षरांचा यूज करून. आता प्रत्येकावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तो 2 मार्क्ससाठी. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD क्रमाने शब्दसमूह जे 2 ग्रुपमध्ये दिले असतात ते मांडायचे. 2 मार्क्स. पंक्च्युएट द फॉलोइंग. 2 सेंटेन्स दिले असतात त्यांना विरामचिन्हांचा वापर करा. नेक्स्ट मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल, बॅकयार्ड किंवा ऑर्गनायझेशन, आणि त्याच्यामध्ये जे अक्षर आलेले आहेत, लेटर्स आले, त्याच अक्षरांचा यूज करून नवीन शब्द बनवायचे. 4. देन यू विल गेट 2 मार्क्स. राईट रिलेटेड वर्ड्स. संबंधित शब्द लिहा ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब. शब्दांची चेन पूर्ण करा. वर्ड चेन ऑफ नाऊन असेल, वर्ब असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल. ही 6 ॲक्टिव्हिटीज असतात. 6 दिलेले असेल ऑप्शनमध्ये. अँड आउट ऑफ 6 जर तुमचे 4 बरोबर आले देन यू विल गेट 8 मार्क्स. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी आहे. तुम्ही 6 आउट ऑफ 6 सोडवायचे आहेत आणि त्या इझी आहेत. थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही सहजपणे सोडवू शकता. हे झाले 8 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 1B मध्ये जो आहे लँग्वेज स्टडीज तुम्ही डू एज डायरेक्टेड, याच्यामध्ये काय येणार आहे, याच्यामध्ये येणार आहे 1 मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग गिवन फ्रेज. तुम्हाला एक फ्रेज ज्याला आपण वाक्यप्रचार बोलतो दिलेले असेल आणि ते आपण स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचं. उदाहरण टू टेक केअर ऑफ काळजी घेणे. मग आपलं स्वतःच्या वाक्यामध्ये कशी यूज करणार, वी शूड टेक केअर ऑफ ओल्ड पीपल. आपण ओल्ड पीपलची काळजी घेतली म्हणजे तू जी फ्रेज दिलेली आहे ते स्वतःच्या वाक्यामध्ये बनवायची. हा 1 मार्क्ससाठी. त्याला ऑर आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड द मिनिंगफुल. आता एक वाक्य दिलं असेल ते अपूर्ण असेल त्याला क्लॉज बोलतात. तर क्लॉज म्हणजे काय, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, याच्यावरती व्हिडिओ मी सेपरेट बनवली, ती तुम्ही बघू शकता. हा 1 मार्क्स. दोन्हीपैकी एक सोडवू शकता. त्यानंतर याच्यामध्ये B आहे ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. एक शब्द दिला असेल हॅपी, त्याला प्रिफिक्स काय, अनहॅपी. आता प्रिफिक्स म्हणजे काय, सफिक्स म्हणजे काय, तुम्हाला शिकवलं आहे. किंवा त्यालाच ऑर ते शब्द 2 वर्ड दिलेले असतील ते त्यांच्यापासून सेंटेन्समध्ये यूज करायचं, जसं आपण फ्रेजचा यूज करतो. सो अशा प्रकारे 2 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 1B साठी 2 मार्क्स आहेत. सो 10 आउट ऑफ 10 मार्क्स इथे सहजपणे प्रत्येकजण मिळवू शकतो जर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली तर. म्हणजे अभ्यास करताना काही अभ्यास करायचं नाही, क्वेश्चन पेपर डोळ्यासमोर ठेवून मग हे स्टडी करत. हा आता मी लँग्वेज स्टडी करणार आहे 10 मार्क्ससाठी, मग सगळी प्रॅक्टिस करायची. कोणती ॲक्टिव्हिटी मला अवघड झाली त्याची जर जास्त प्रॅक्टिस करायची. ओके. प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, समजून घेऊ शकता आणि पुढचा क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. हा झाला सेक्शन 1 आपण कव्हर अप केलेला आहे. नाव लेट्स द सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज. जे तुमचं टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये जे 4 सेक्शन्स आहेत 1.1 पासून ते 4.6 पर्यंत जे लेसन्स आहेत. लेसन बघा, त्यापैकी 2 पॅसेज तुम्हाला विचारले जातील, त्याला सीन पॅसेज म्हणूया. आता पॅसेज जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना, हे जे टेक्स्ट बुक आहे ना ते 2 याच्यामध्ये डिवाइड केले आहेत, लेसन्स म्हणजे धडे. काही लेसन्स डिस्क्रिप्टिव्ह आहेत म्हणजे वर्णनात्मक, फॉर एक्झाम्पल बी द बेस्ट, आणि काही लेसन्स नॅरेटिव्ह आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हे आहेत
कॅरेक्टर्स आहेत. द बॉय हू ब्रोक द बँक, ज्या मुलाने बँक फोडली या अर्थाने, त्याच्यामध्ये नथू असे कॅरेक्टर्स आहेत. मग एक पॅसेज तुमच्या नॅरेटिव्ह लेसन्समधून असेल आणि एक पॅसेज तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह लेसन्समधून असतील. कळलं का? म्हणजे हे थोडासा प्रत्येक लेसनचा प्रॉपरली स्टडी केलात तर तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. आता हे 2 पॅसेज असतील. हा 1 पॅसेज 10 मार्क्ससाठी असेल. 2 क्वेश्चन नंबर 1 2A 10 मार्क्स, क्वेश्चन नंबर 2B 10 मार्क्स. 2 पॅसेज 10 मार्क्स 20 मार्क्स झाले. आता त्या पॅसेजवरती एक पॅसेज दिला जातो आणि त्याच्यावरती एसा A1 A2 A3 A4 असे क्वेश्चन असतात. A1 A2 A3 A4 A5. मग प्रत्येक ॲक्टिव्हिटी किंवा क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकार असेल. क्वेश्चन नंबर 2B मध्ये B1 B2 B3 B4 B5. प्रश्नपत्रिके जे क्वेश्चन विचारले ते सेमच असणार आहेत. जर A1 मध्ये असेल ट्रू ऑर फॉल्स, तिकडे पण ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स. मग A1 मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन असतात, A2 मध्ये कोणते असतात, A3 मध्ये कोणते, A4 मध्ये कोणते, ते तुम्हाला आता पुढे सांगतो. ते प्रॉपरली तयारी करा. मग जेव्हा आपण पॅसेजची प्रिपरेशन करतो तेव्हा मग याच्यानुसार आपण तयारी करायची. कळलं का? म्हणजे प्रत्येक लेसन त्याच्यामधून हे सब क्वेश्चनची तुम्ही व्यवस्थित तयारी करा. आता A1 मध्ये आपण जर बघितले, जर 2 मार्क्ससाठी आहे सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन, म्हणजे सिम्पल त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात दॅट यू कॅन इझिली सॉल्व, ज्याची उत्तरं तुम्ही पॅसेजमध्ये पण सहजपणे भेटतील. आता याच्यामध्ये कोणते ॲक्टिव्हिटीज येतात? फॉर एक्झाम्पल स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स ऑर ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असेल, 4 सेंटेन्स दिलं असेल, ते ट्रू आहे की फॉल्स सांगा. म्हणजे चूक की बरोबर, सत्य की असत्य, किंवा त्यालाच ॲग्री और डिसॲग्री असंही म्हटलं जाईल, किंवा समटाईम्स असं विचारलं राईट और रॉंग. ओके, अशा प्रकारे ट्रू ऑर फॉल्स. तर हे खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे. 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे मिळू शकतात. किंवा हे नाही विचारलं, असं विचारलं जाईल कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य दिलेलं वाक्य पूर्ण करा. पॅसेजमधून सेंटेन्स असेल त्याच्या मला योग्य शब्द फिलअप करून ते वाक्य पूर्ण करा. 2 सेंटेन्स दिले असेल किंवा समटाईम्स 4, हे याला ऑर हे पण विचारलं जाऊ शकतो. किंवा आणखीन विचारलं जाऊ शकेल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स दिलं असेल आणि फिलअप करायचं असेल त्याला अल्टरनेटिव्ह तुम्हाला ऑप्शन दिले असतील, म्हणजे योग्य ऑप्शन चूज करून ते वाक्य पूर्ण करा, असंही असेल. आणखीन काय विचारलं हू सेड टू होम, कोण कोणास म्हटले. आता हे मोस्टली नॅरेटिव्ह पॅसेजमध्ये विचारलं जातो, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत, पात्र आहेत, कोण कोणास म्हणाले. सो या प्रकारचे तुम्हाला A1 मध्ये विचारलं जातं. आणखीन विचारलं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे या प्रकारचेच. सो ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, हू सेड टू होम, या प्रकारे, किंवा मॅच द वर्ड्स अँड कॅरेक्टर्स अँड डिस्क्रिप्शन असंही विचारलं जाईल. सो A1 ॲक्टिव्हिटी खूप इझी आहे, 2 मार्क्स सहजपणे मिळते. मग याची प्रॅक्टिस सेपरेट करा. देन A2 ॲक्टिव्हिटी काय आहे पॅसेजवरती, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल और कॉम्प्रेशन. म्हणजे तो पॅसेज तुम्हाला पूर्णपणे कॉम्प्रेन्शन म्हणजे समजलं आहे का, अंडरस्टँड, कॉम्प्रेशन म्हणजे अंडरस्टँडिंग झालेलं आहे का, तो पूर्ण पॅसेजवरती हा क्वेश्चन असतो. आता जी नवीन पद्धत आहे विचारण्याची ती या प्रकारे आहे. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी कशी, कंप्लीट द वेब, म्हणजे आकृती पूर्ण करा. मेन पॉईंट दिला तर त्या पॉईंटच्या रिलेटेड बाजूला जर सपोज एक मेन पॉईंट दिला तर मग त्या पॉईंटच्या रिलेटेड 4 पॉईंट दिले असेल, ते पॉईंट्स तुम्ही कंप्लीट करा. म्हणजे पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही, पॉईंट लिहून ते कंप्लीट करा. म्हणजे ती वेब म्हणजे डायग्राम कंप्लीट करा. किंवा तुम्हाला प्रश्न असा आहे तो कंप्लीट द टेबल दिलं असेल, त्याच्यामध्ये पॉईंट दिलं असेल, ते टेबल पूर्ण करा त्या पॅसेजच्या रिलेटेड. ओके. आणखीन प्रश्न कसा विचारतो, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स अकॉर्डिंग टू द ऑकरन्स इन द पॅसेज. पॅसेजमध्ये काही सेंटेन्स दिले असतील आणि त्या सेंटेन्सचा जो क्रम आहे म्हणजे घटनाक्रम पुढे मागे वर खाली असेल तर तो योग्य क्रम आणा. तो कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा मी एकदा शिकवलेला आहे की अगोदर अंडरलाईन करायची, मग योग्य क्रमाने, म्हणजे तो पॅसेज जर समजला असेल तर तो क्रम आपल्याला व्यवस्थित समजेल. तो ही ॲक्टिव्हिटी पण इथे विचारली जाते. किंवा हू सेड टू होम हे पण तुम्हाला A2 मध्ये किंवा B2 मध्ये विचार. जे A2 मध्ये आहे तेच B2 मध्ये लक्षात ठेवायचं. B2 म्हणजेच काय, दुसऱ्या पॅसेजमध्ये, क्वेश्चन नंबर 2B मध्ये, राईट. किंवा डिस्क्राईब द फॉलोइंग और कॉम्प्रेशन टाईप, म्हणजे एक क्वेश्चन जे असेल ते क्वेश्चनचं उत्तर लिहा, डिस्क्राईब करा, वर्णनात्मक उत्तर आपण म्हणू शकतो. सो एवढ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला कुठे विचारले जाईल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे A2 मध्ये किंवा B2 मध्ये. B2चा अर्थ लक्षात घ्यायचा दुसऱ्या पॅसेजमध्ये, क्वेश्चन नंबर 2B. आता A3 काय आहे, हा 2 मार्क्ससाठी. A3 मध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन वोकॅब्युलरी, म्हणजे शब्दार्थाच्या रिलेटेड. जेव्हा तुम्ही लेसन रीड करताना लेसनच्या लेफ्ट साईडला मार्जिन
साईडला मार्जिन आपण बोलतो, तिथे काही डिफिकल्ट वर्डचे मिनिंग इंग्लिश टू इंग्लिश दिले असतात, ते जरा प्रॉपरली प्रिपरेशन करा. तुमच्या प्रत्येक लेसनच्या बॅकला जे इंग्लिश वर्कशॉप वगैरे दिले त्याच्यामध्ये वोकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थाच्या रिलेटेड, मग शब्दार्थाच्या रिलेटेड कसे क्वेश्चन असतात बघा. मॅच द फॉलोइंग सिनॉनिम्स और अँटोनिम्स, म्हणजे खाली शब्द दिले असते त्या शब्दाला सिनॉनिम्स शोधून लिहा. सिनॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स, समानार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. हे म्हणजे लेसन तुम्ही प्रॉपरली प्रिपरेशन करा. प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, त्याच्यामध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन करणारे शब्द, याच्यामध्ये सिमिलर वर्ड्स और फ्रॉम द पॅसेज, राईट द सिमिलर वर्ड्स फ्रॉम द पॅसेज, दिलेल्या शब्दाला सिमिलर वर्ड्स पॅसेजमध्ये शोधून लिहा, म्हणजे तुम्हाला शब्दाच्या रिलेटेड आहे. देन अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा पेअर ऑफ नाउन्स और ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज, म्हणजे दिलेल्या पॅसेजमधून नाउन्स लिहा किंवा दिलेल्या नाउन्सचा ॲडजेक्टिव्ह लिहा किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहा. या प्रकारे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे विचारतात. किंवा वर्ड फॉर्मेशनचं नाउन तयार करा, ॲडजेक्टिव्ह बनवा. एज्युकेशन, वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द चेंज होतो. दिसे दिलं डेडिकेशन, ओरिजिनल, इथे ॲडजेक्टिव्ह झाला, इथे नाउन तयार झाला. ह्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला A3मध्ये विचारले जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही पॅसेजची प्रिपरेशन करता, फक्त पॅसेज रीड करायचं नाही आहे किंवा लेसन रीड करायचं नाही, मग त्याच्या रिलेटेड हे ॲक्टिव्हिटी कोणकोणते आलेले आहेत त्या पर्टिक्युलर लेसनमध्ये ती तयारी करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे फाइंड ॲडजेक्टिव्ह और ॲडवर्ब फ्रॉम द पॅसेज, हे पण विचारलं जाऊ शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज A4 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर, ग्रामरच्या रिलेटेड. आता लँग्वेज स्टडीमधलं ग्रामर आणि येथील ग्रामर थोडं डिफरन्स आहेत. ॲक्च्युली ग्रामर इथे आहे की तुम्ही 5th स्टँडर्डपासून ते 9th 10th पर्यंत जेवढे ग्रॅमॅटिकल टॉपिक शिकले त्या सगळ्यावरती पर्टिक्युलर टॉपिक दिलेले नसतात. तरी पण थोडेसे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला इथे देतो की ज्याच्यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतील क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. असे 3 पॅसेज तुम्हाला आहेत, 2 सीन पॅसेज आणि एक अनसीन पॅसेज, म्हणजे 6 मार्क्स असं ग्रामर आहे. कोणकोणते इम्पॉर्टंट पॅसेज? टेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स, WH टाईप क्वेश्चन अंडरलाईन केलेला असेल, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर, किंवा एस नो टाईप क्वेश्चन जे किंवा वर्बल क्वेश्चन म्हणतात. क्वेश्चन टॅगवरती की याला टेल टॅग सुद्धा म्हटलं जातं. मेन क्लॉज और सबऑर्डिनेट क्लॉज अंडरलाईन करा, याच्यावरती असेल. ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, चेंज वाईज, ॲज सून ॲज, नो सूनर दॅनचा यूज किंवा हार्डली हार्ड व्हॅनचा यूज. जॉईनिंग वर्ड्स नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲजचा यूज करा, किंवा एबल टू, अनेबल टूचा यूज करा, हे इथे विचारलं जाऊ शकतो. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, ज्याला चेंज द नरेशन म्हटलं. डिग्री, जिरंड और सब्जेक्ट और ऑब्जेक्ट, जिरंड, इन्फिनिटिव्ह याच्यावरती ॲक्टिव्हिटी, किंवा पार्टिसिपल्सवरती हे क्वेश्चन येतात. किंवा इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करा, होकारार्थी वाक्याचं, किंवा अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करा. किंवा मेक इम्पॅरेटिव्ह और असर्टिव्ह किंवा मेक एक्सक्लेमेटिव्ह मोस्टली विचारलं जातं, म्हणजे उद्गारवाचक वाक्य तयार करा. सो हे काही टॉपिक्स आहेत की हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ग्रामरची प्रिपरेशन करू शकतो. ह्या प्रत्येक टॉपिकवरती सेपरेट व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी करायला केलात ना तरी देखील खूप आहे, कारण सेल्फ स्टडी केलेला माणूस कधीच विसरत नाही आहे. नेक्स्ट आपण हे झालं A4. A5 हे जे तुम्हाला आहे क्वेश्चन होती ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स. तुम्ही स्वमत, स्वतःचं ओपिनियन तुम्ही ते व्यक्त करायचं, पण तो व्यक्त करताना खूप मोठा पॅरेग्राफ किंवा आर्टिकल लिहायचा नाही. तर ते कशा प्रकारे पॉईंट्समध्ये असावं. गिव्ह रिझनेबल आन्सर, थोडक्यामध्ये पॉईंट वाईज तुम्ही ॲन्सर देऊ शकता. गिव्ह जस्टिफिकेशन टू युअर आन्सर, तुम्ही जे ॲन्सर देत आहे ते तुम्ही हेच ॲन्सर का बरोबर आहे ते तुम्ही त्याचा उल्लेख करा. ओके. देन कन्व्हिन्स एक्झामिन थ्रू युअर ॲन्सर, तुमच्या ॲन्सर असं इफेक्टिव्ह बनवा की ते एक्झामिन जो चेक करणारे एक्झामिनर आहेत ते कन्व्हिन्स होतील, तुम्हाला मार्क्स पूर्णपणे देऊ शकतील या प्रकारे. देन गिव्ह प्रॉपर रिझन, योग्य कारण द्या. राईट. यू कॅन राईट आन्सर इन पॉईंट वाईज ऑल्सो, पॉईंट वाईज पण उत्तर लिहू शकता. सो हे तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता. यू कॅन बिगिन, जेव्हा आपण ॲन्सरची सुरुवात करतो या पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही अशी सुरुवात, अकॉर्डिंग टू मी म्हणजे माझ्यानुसार, किंवा आय थिंक दॅट, मला असं वाटतं, असं सुरुवात करू शकतो. इन माय ओपिनियन, माझं असं मत आहे, किंवा अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, माझ्या मतानुसार. सो दिस वे यू कॅन बिगिन युअर ॲन्सर, या तुमच्या उत्तराची सुरुवात या प्रकारे करू शकता. हे झालं A5. आता हे चॅलेंजिंगमध्ये येतो बघा क्वेश्चन. चॅलेंजिंग म्हणजे जे स्वतःच्या मनाने लिहायचं आहे, ज्याला आउट ऑफ 90च्या पुढे किंवा ते इथे 2 आउट ऑफ 2 मार्क्स सुद्धा मिळू शकतं, पण प्रॉपर यांचा विचार करून ॲन्सर लिहिला तर. ठीक आहे. हे जर आपण टेक्स्च्युअल पॅसेज वरती क्वेश्चन बघितला तर सेक्शन 3 जो आहे तो पोएट्री, तुम्हाला 7 पोएम्स आहेत. 7 पोएम्समध्ये सेक्शन 3 जो हा पूर्ण ॲक्च्युली बघितलं तर 15 मार्क्स आहे. एक पोएम तुम्हाला
क्वेश्चन आन्सरसाठी येईल आणि 1 पोएम तुम्हाला ॲप्रिसिएशनसाठी, म्हणजे क्वेश्चन नंबर 3A जो आहे ते क्वेश्चन आन्सरसाठी म्हणजे A1, A2, A3 जसं आपण पॅसेज बघितलं त्याप्रकारे. A1 तुम्हाला 2 मार्क्ससाठी, A2 2 मार्क्स आणि A3 1 मार्क्ससाठी असेल. 1 पोएम म्हणजे पोएममधल्या काही स्टांजे दिले जातील आणि त्या स्टांजावरती हे क्वेश्चन असेल. आता क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात, जे तुम्हाला पॅसेजमध्ये A1 क्वेश्चन बघितलं ना, ट्रू ऑर फॉल्स, हू सेड टू होम, फिल इन द ब्लँक्स, या प्रकारे तुम्हाला सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन A1मध्ये असू शकतात. स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स, जे पॅसेजचा A1 आहे तेच तुम्हाला पोएट्रीचा A1 असू शकतो. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हे तुम्हाला A1मध्ये असेल. राईट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता A2मध्ये जे आहे, जे पॅसेजचा A2 आहे, सेम याच्यामध्ये पण A2, फक्त हा स्टांजा आहे ते कविता आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय, कंप्लीट द वेब, सेम, फक्त A3 डिफरन्स येतो. कंप्लीट द वेब, कंप्लीट द टेबल, राईट, डिस्क्राईब द फॉलोइंग, कॉम्प्रेशन टाईप क्वेश्चन म्हणजे वर्णन करा. आता A3 जी आहे ती पोएटिक डिव्हायसेस. पोएटिक डिव्हायसेसमध्ये काय काय येऊ शकतो, त्याच्यामध्ये फाइंड सिमिलर वर्ड्स और अपोजिट वर्ड्स, राईट, किंवा पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स लिहा कवितेमध्ये शोधून, किंवा तुम्हाला शब्द दिला त्याला शब्दाच्या रायमिंग वर्ड्स लिहा, किंवा राईट ओन रायमिंग वर्ड, स्वतःच्या मनाने रायमिंग वर्ड दिलेला शब्द लिहा, किंवा एखादी लाईन दिलेली असेल कवितेची लाईन, त्याची फिगर ऑफ स्पीच काय आहे, त्या ओळीची फिगर ऑफ स्पीच कोणती आहे त्या कवितेमधली. सो हे पोएटिक डिव्हाइस, रायमिंग वर्ड्स, फिगर ऑफ स्पीच किंवा सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, हे तुम्हाला पोएटिक डिव्हाइस आहे. हे 1 मार्क्ससाठी असतो. असे तुम्हाला 5 मार्क्ससाठी एक पोएम असेल. दुसरी एक पोएम तुम्हाला विचारली जाईल, ते क्वेश्चन आन्सरसाठी नसेल तर ती तुम्हाला ॲप्रिसिएशन असेल, त्या कवितेचं ॲप्रिसिएशन. 7 पोएम्स आहेत, तुम्ही प्रॉपरली ॲप्रिसिएशन तयारी करा 5 मार्क्ससाठी. याच्यावरती हाऊ टू राईट ॲप्रिसिएशन, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मग क्वेश्चन असा आहे, तो रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट. तुम्हाला पूर्ण कविता दिली असेल, कवितेच्या टायटलपासून ती कविता कोणी लिहिली इथपर्यंत पूर्ण कविता दिलेली असेल, आणि त्या कवितेवरती ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी काही पॉईंट्स दिले असेल, आणि ते पॉईंट्स हे टायटल, हाफ मार्क्स, ऑलरेडी टायटल दिलेलं असेल ते बघून आहे तसं लिहायचं. पॉईंट टाकायचं आन्सरमध्ये टायटल, आणि त्याच्यापुढे तुम्ही लिहू शकता द टायटल इज, किंवा पूर्ण वाक्यात नाही लिहिलं चालेल, टायटलचं नेम लिहिलं, द टीनेजर्स प्लेज या अर्थाने. नेम ऑफ द पोएट ते पण दिलेलं आहे एंड ऑफ द पोएमला, ते बघून लिहायचं. म्हणजे 1 मार्क्स तुम्हाला हाफ आणि हाफ मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळेल. 1 मार्क्स इथे भेटला. त्यानंतर राईम स्कीम कवितेच्या स्टांजाचा कसा काढायचं तुम्हाला माहिती आहे. जसं A-B-C ते तुम्ही बघितलं, एंडिंगच्या A-A-B-B-C-C त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवली, ती बघू शकता, कारण जास्त एक्सप्लेन करायला व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे. फिगर ऑफ स्पीच, टोटल पोएम्स किती आहेत आणि प्रत्येक पोएममध्ये कोणत्या फिगर ऑफ स्पीच गेलेले आहेत ते थोडंसं लक्षात ठेवलं ना तुम्हाला आयडिया येईल. पण एक फिगर ऑफ स्पीच मात्र सर्व पोएम्समध्ये आलेले आहे, दॅट इज अलिट्रेशन. आणि त्या पोएमचं एक फिगर ऑफ स्पीचचं तुम्हाला नाव लिहायचं असतं. अलिट्रेशन लक्षात ठेवा आणि लिहा, तर तुम्हाला 1 पोएम तर इथे, म्हणजे हा 1 आणि हा 1, 2 मार्क्स तुम्ही इथे सहजपणे मिळाला. थीम, ओके, राईम स्कीम झाला, राईम फिगर ऑफ स्पीच झाला. अँड देन द थीम ऑर द सेंट्रल आयडिया म्हणजे त्या कवितेचा पूर्ण सारांश लेखन करायचे. हे हा थोडासा पाठांतर करा, याचे 3 to 4 लाईन्स तुम्ही इथे लिहू शकता. ओके, सो या प्रकारे 5 मार्क्स तुम्हाला इथे मिळू शकतात. देन सेक्शन नंबर 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे ज्याला अनसीन पॅसेज आपण म्हणू शकतो. हा 15 मार्क्ससाठी आहे. 15 मार्क्स कसे आहेत बघा. 15 मार्क्समध्ये तुम्हाला जे आपण सीन पॅसेज A1, A2, A3, A4, 5 सेम त्याच प्रकारचे क्वेश्चन असतील, फक्त पॅसेज तुम्हाला बुकमधून असेल, आउट ऑफ बुक असतील. आता हे परत आपण इथे एक्सप्लेन करीत नाही. पण क्वेश्चन नंबर जो B आहे 4B, तोच अनसीन पॅसेज, त्या अनसीन पॅसेजची समरी रायटिंग लिहायची असते थोडक्यामध्ये. आता समरी रायटिंगवरती सेपरेट व्हिडिओ बनवले, हाऊ टू राईट समरी, त्याचे मेन पॉईंट कसे अंडरलाईन करायचे, मग ते स्वतःच्या भाषेमध्ये ती समरी रायटिंग, म्हणजे कोणत्याही वेळी उतरून काढायचे नाही त्याच्या वरच्या पॅसेजमधील, पण ते प्रॉपर अंडरस्टँड करून त्याच्यामध्ये मेन पॉईंट्स आपल्या लँग्वेजमध्ये लिहायचे असतात. तर तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवू शकता समरी रायटिंग लिहिताना. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड अंडरलाईन द मेन पॉईंट्स. पॅसेज काळजीपूर्वक वाचा, त्याच्यामधले मेन पॉईंट अंडरलाईन करा. अंडरस्टँड द थीम ऑफ द पॅसेज. हा पॅसेज कशाच्या, म्हणजे कोणत्या विषयाच्या रिलेटेड, ती थोडी थीम तुम्ही समजून घ्या. पॉईंट आउट द मेन पॉईंट, त्याच्यामधले मेन पॉईंट्स कोणते ते लक्षात घ्या. अवॉइड एक्झाम्पल, स्पेलिंग मिस्टेक्स अँड ग्रॅमॅटिकल मिस्टेक हे टाळायचं आहे तुम्ही. गिव्ह सुटेबल टायटल अकॉर्डिंग टू द थीम. त्या विषयानुसार
तुम्ही तुमच्या जे समरी लिहिणार त्याला टायटल पण नाव पण द्यायचं, कारण हाफ मार्क्स इथे आहे. ठीक आहे. यू कॅन बिगिन युअर आन्सर लाईक, जेव्हा तुम्ही समरी लिहितात त्या आन्सर सुरुवात तुम्ही अशी करू शकता, अकॉर्डिंग टू मी आय थिंक दॅट जे आपण पर्सनल रिस्पॉन्समध्ये लिहिलं ना ते इथे लिहू शकतो. सो हे समरी रायटिंगसाठी काय पॉईंट्स आहेत. आणि ते 5 मार्क्सचं डिवायडेशन कशा प्रकारे केलं आहे. टायटलसाठी 1 मार्क्स आहे, थीम किंवा सेंट्रल आयडिया जी तुम्ही समरी लिहित आहे त्याच्यामध्ये 2 मार्क्स आहेत, आणि यूज प्रॉपर लँग्वेज अँड ग्रॅमॅटिकल 2 मार्क्स. सो या प्रकारे पूर्णपणे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन जी आहे रायटिंग स्किल, व्हेरी इम्पॉर्टंट, 20 मार्क्ससाठी आहे. आता रायटिंग स्किलमध्ये प्रत्येक क्वेश्चन वाईज आपण जाऊया, कोणत्या क्वेश्चनमध्ये कोणता टॉपिक येतो. क्वेश्चन नंबर 5A हा आहे लेटर रायटिंग, कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये 2 लेटर्स, फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर, त्यापैकी एक लेटर चूज करून तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B हा 5 मार्क्ससाठी आहे. 5B डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंगला ऑर ऑप्शन तुम्हाला ड्राफ्टिंग स्पीच रायटिंग आहे. दोन्हीपैकी एक तुम्ही प्रिपरेशन करा, दोन्ही प्रिपरेशन करा, पण डायलॉग रायटिंग आउट ऑफ मार्क्स जास्त इथे तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. इथे याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक होण्याची जास्त शक्यता असते. सो दोन्हीची प्रॉपरली प्रिपरेशन करा. हे पण 5 मार्क्ससाठी आहे. राईट. देन क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, म्हणजे वर्बल पॅसेज दिला असेल ते नॉन वर्बलमध्ये चेंज करा, किंवा नॉन वर्बल पॉईंट दिलं असेल ते वर्बलमध्ये. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ खूप 2-3 बनवले आहेत, ते तुम्ही बघू शकता. देन क्वेश्चन 6B हा एक्सपांडर थीम, याच्यामध्ये न्यूज रायटिंग आहे अँड स्टोरी कंप्लीट करायची आहे. म्हणजे स्टोरीची बिगिनिंग दिलेली असेल तर एंड तुम्ही करा व्यवस्थित पूर्ण, किंवा एंडिंगचं लाईन दिली असेल तुम्ही बिगिनिंग करून ती स्टोरी तयार करायची. न्यूज अँड स्टोरी रायटिंग हे एक्सपांडर थीमच्या अंतर्गत म्हणजे क्वेश्चन नंबर 6B मध्ये येईल. सो या प्रकारे हे क्वेश्चन नंबर 6A आणि B ते कव्हर होतं. आणि लास्ट सेक्शन जो आहे स्किल डेव्हलपमेंट, तो म्हणजे तुमच्या ट्रान्सलेशनच्या रिलेटेड इथे ॲक्टिव्हिटी असते. तुम्हाला 5 मार्क्स ट्रान्सलेशनसाठी आहेत, म्हणजे मातृभाषेमध्ये आपल्या मदर टंगमध्ये भाषांतरित करायचे. आता त्याच्यामध्ये A-B-C मध्ये हे ॲक्टिव्हिटी डिवाईड केलेली आहे. एमध्ये काय, एनी 4 आउट ऑफ 6 वर्ड, तुम्हाला 6 शब्द दिले असतील, आणि हे शब्द तुमच्या कोर्स बुक म्हणजे इंग्लिशच्या बुकमधून दिलेले असतील. त्यासाठी तुम्ही बुक रिडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, पूर्ण प्रश्नपत्रिका जी तयार केली जाते ते आपल्या टेक्स्ट बुकवरती, त्यामुळे टेक्स्टबुक प्रॉपरली यूज करा. बरेच विद्यार्थी टेक्स्टबुक फॉलो करीत नाहीत, कधी रीड करत नाहीत, आणि डायरेक्ट मग एखादे डायजेस्ट म्हणा किंवा वर्कबुक ते सोडवत बसतात, आणि ते प्रॉब्लेम होऊ शकतो. अगोदर टेक्स्टबुक पूर्णपणे प्रॅक्टिस करा. मग 6 वर्ड दिले असेल त्यापैकी 4 वर्ड तुमचे बरोबर आहे, पण 6 आउट ऑफ 6 तुम्ही लिहू शकता. ते मराठीमध्ये तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे मदर टंगमध्ये लिहू शकता. एनी 2 ऑफ 4 सेंटेन्स किंवा 4 सेंटेन्स दिले असेल जे फेमस सेंटेन्सेस आहेत, ते 4 वाक्य तुम्हाला मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करा. आणि सीमध्ये हे 2 मार्क्स आहे. सीमध्ये 1 मार्क्ससाठी एनी 2 इडियम्स और प्रोवर्ब, तुम्हाला एखादी म्हण दिलेली असेल किंवा इडियम दिलेलं असेल ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करा. सो अशा प्रकारे 5 मार्क्स हे डिवायडेशन. तर तुम्हाला आता थोडक्यामध्ये सांगण्याचा उद्देश समजला असेल. क्वेश्चन पेपर सेट हा सर्व विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून केला जातो, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, पेपरची प्रॅक्टिस करताना डोळ्यासमोर ही फॉर्मॅट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रत्येक क्वेश्चनची तयारी करा. आणि थर्ड थिंग, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे एखादा टॉपिक समजला नाही तर इथे मी प्रत्येक टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि स्वतःची सेल्फ स्टडी करू शकता. आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. हा तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.